बातम्यांवर हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही आंदोलकांची हुल्लडबाजी. एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणांनी स्थानक दणाणलं. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. उपोषण सुरू होताच मनोज जरांगेंचा एल्गार. आझाद मैदानावर जनसागर उसळला. सरकारचं शिष्टमंडळ संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न. मनोज जरांगेंच्या मागण्यांवर चर्चेतनं तोडगा निघेल. मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. मराठा आरक्षणावर काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी असल्याचंही केलं स्पष्ट. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. थेट जरांगेंशी चर्चा करा. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. आंदोलक दहशतवादी नाही तर मराठी माणूस. ठाकरेंची स्पष्ट. जरांगेंचं आंदोलन हे फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न. अजित पवार गटाचे आमदार सामील असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न. शेतकरी मेळाव्यादरम्यानची घटना. संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे पोलिसांच्या ताब्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा आज अंधेरीतल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपतीचं तर शनिवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार.